सुट्टीच्या दिवसात मुले त्यांचा सगळा वेळ खेळण्यात आणि मौजमस्ती करण्यात घालवतात. आम्ही त्यांना खेळताना आणि मौजमस्ती करताना काही नवीन गोष्टी शिकवण्याचा विचार करत होतो, ज्यामुळे त्यांना शाळेसाठी तयार करता येईल. मुले नंतर अक्षर वाचायला आणि लिहायला शिकतील तर. पण मग आवाजाच्या ज्ञानाने सुरुवात करायची का? आवाजाचे ज्ञान त्यात काय असते ताई? आवाजाचे ज्ञान आणि शब्दांचे सुरुवातीचे आवाज ओळखणे. मुलांना अक्षराचे सुरुवातीचे आवाज शिकवण्याआधी ते ओळखायला शिकवल्याने शिक्षणाचा पाया भक्कम होतो. मुलांना हे शिकवण्यासाठी पाटी, पेन्सिल आणि पुस्तक आणण्याची गरज आहे का? नाही, सध्या पाटी, पेन्सिल आणि पुस्तकांची गरज नाही. घरातील मजेशीर खेळ आणि बोलण्यामधून तुम्ही मुलांना वेगवेगळ्या अक्षरांचे सुरुवातीचे आवाज ओळखण्यास मदत करू शकता. अरे वा, हे तर खूप चांगले आहे. पण कसे करायचे? तुमची दैनंदिन कामे करताना मुलांशी बोलत असताना अक्षरांच्या सुरुवातीच्या आवाजावर जोर द्या आणि त्यांची पुनरावृत्ती करत राहा. लक्षात ठेवा की सुरुवातीला साधे शब्द घ्या आणि शक्यतोवर या शब्दांमधील अक्षरांचा आवाज स्पष्टपणे ऐकू यावा. जसे की क पासून क, च पासून चमचा, म पासून मशीन, म पासून मटार. हे बघ चुलबुली, क पासून कप आणि क पासून कपडा. वा चिंटू, तू तर क पासून कमाल चित्रे काढलीस. हो, हे पेन कमाल आहे. मित्रांनो, छोट्या छोट्या संधीचा वापर करून चुलबुलीचे पालक बोलत असताना मुलांना शिकवत राहिले. त्यामुळे मुलांसाठी अक्षर शिकण्यास मजा आली आणि हा सुट्टीचा काळ घरच्या घरी खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकवण्याचा काळही झाला.